नमस्कार मित्रांनो. गेल इंडिया लिमिटेड जे आहे, म्हणजे जुनी गॅस अथॉरिटी इंडिया लिमिटेड, याच्यामध्ये एक अतिशय चांगली अशी अपॉर्च्युनिटी आत्ता आलेली आहे. त्याची तारखा जरी 17 फेब्रुवारी असली, तरी पण इन्फॉर्मेशन अतिशय महत्त्वाची आहे. त्याचा फॉर्म भरण्याची तारीख जी आहे, ती मला वाटतं 17 फेब्रुवारी आहे. पण आपण त्याची माहिती आत्ताच घेणार आहोत. आणि महारत्न कंपनी असलेल्या गेलमध्ये ही अपॉर्च्युनिटी आहे. जर तुम्ही गेलची माहिती पाहिली, तर जुनं नाव त्याचं गॅस अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड होतं आणि अतिशय महत्त्वाची अशी कंपनी आहे. त्यांचा रेव्हेन्यू 1,34,507 करोड 2024ला होता. ऑपरेटिंग इन्कम जवळजवळ 12,595 करोड. नंबर ऑफ एम्प्लॉईज, कामगार किती होते? 5,038 आणि 13,000 प्लस कॉन्ट्रॅक्च्युअल वर्कर्स 31 मार्च 2024 पर्यंत. ही जी पब्लिक डोमेनमधली इन्फॉर्मेशन आहे ती आहे. त्यानंतर त्यांचे ऑपरेशन जे पाईपलाईन्स वगैरे आहेत, आसाम, पाँडिचेरी, तमिळनाडू, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्र प्रदेश, त्रिपुरा, महाराष्ट्र, आगरतळा, हरियाणा, पंजाब, उत्तराखंड, कर्नाटक, गोवा, तमिळनाडू, या सगळ्या. आणि हे म्हणजे हे ज्या 17 वेगवेगळ्या प्रोजेक्ट्स आहेत, पाईपलाईन्स आहेत, त्याच्यावर गेल काम करतं. आणि नॅचरल गॅसमध्ये त्यांचं खूप मोठं असं महत्त्वाचं भरीव काम चालू आहे. तर अशा गेलमध्ये जी गेट 2025 आधारित ही अपॉर्च्युनिटी आहे, संधी आहे. अतिशय महत्त्वाचा याच्यामध्ये मुद्दा असा आहे की गेट 2025 मध्ये जी मुलं आता ॲपियर होत आहेत, त्यांच्यासाठीच ही फक्त संधी उपलब्ध आहे. अगदी गेट 24च्या मार्क्सवर सुद्धा या संधीमध्ये आपल्याला भाग घेता येणार नाही. ही गोष्ट अतिशय महत्त्वाची आहे. सुरुवात त्याच्या पुढे जाताना तुम्हाला माहिती आहे, करिअर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपण पहिला जॉब मिळण्याबरोबरच पुढच्या 30-40 वर्षाच्या करिअरमध्ये काय होणार आहे त्याच्याबद्दलची आपण थोडीशी चर्चा करत असतो. आणि यूट्यूब चॅनल जो हा आहे, त्याच्यावर तुम्ही माझा हा व्हिडिओ बघताय, त्याला अवश्य लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज, संधीज आणि त्याचबरोबर करिअरमध्ये घडणारे बाकीचे जे चेंजेस आहेत, इव्होल्युशन्स आहेत, त्याच्याबद्दल आपण चर्चा करत असतो. तर ही जी अपॉर्च्युनिटी स्पेसिफिकली आहे, एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंगसाठी आहे थ्रू गेट 2025 फक्त. याच्याबद्दल थोडी आपण माहिती घेऊया. याच्यामध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत आणि त्याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशन्स प्रत्येक पोस्टची वेगवेगळे आहेत. आणि त्याचबरोबर मग कॅटेगरीमध्ये वगैरे ते सगळं तुम्हाला इकडे कळेल. पहिली पोस्ट जी आहे ती आहे एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग केमिकल ग्रेड E2. पे स्केल 60,000 ते 1,80,000. म्हणजे साधारण जो पे स्केल येतो तो 18 लाख रुपये पर ॲनम, वार्षिक 18 लाख रुपये इथपर्यंत येऊ शकतो. आता ही केमिकलमधली जी एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग पोस्ट आहे, त्याच्यामध्ये मिनिमम इसेन्शियल क्वालिफिकेशन बॅचलर्स डिग्री इन इंजिनियरिंग इन केमिकल, पेट्रोकेमिकल और केमिकल टेक्नोलॉजी और पेट्रोकेमिकल टेक्नोलॉजी और केमिकल टेक्नोलॉजी एंड पॉलिमर सायन्स और केमिकल टेक्नॉलॉजी एंड प्लास्टिक टेक्नॉलॉजी विथ मिनिमम 65 मार्क्स. 65% मार्क्स असणं गरजेचं आहे. दुसरी पोस्ट आहे जी एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग इन्स्ट्रुमेंटेशन E2. सॅलरी जवळजवळ 18 लाख एका वार्षिक. याचे क्वालिफिकेशन जे पाहिजे ते बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग अँड इन्स्ट्रुमेंटेशन और इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल / इलेक्ट्रॉनिक्स अँड इंस्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रिकल अँड इंस्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स विथ मिनिमम 65% मार्क्स. आता याच्यामध्ये 65% मार्क्स मिनिमम हे सगळे कॉमन आहे. तिसरी पोस्ट आहे एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग इलेक्ट्रिकल. त्याचे क्वालिफिकेशन इकडे दिलेले आहेत. सॅलरी पॅकेज सेम आहे. त्यानंतर एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग मेकॅनिकल बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग इन मेकॅनिकल प्रोडक्शन अँड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग, मेकॅनिकल अँड ऑटोमोबाईल विथ मिनिमम 65% मार्क्स. आता याच्यामध्ये हे अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. ही जी एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग आहे BIS, त्याच्यामध्ये क्वालिफिकेशन, त्याचं ग्रेड आणि पे स्केल सेमच आहे. फक्त क्वालिफिकेशनमध्ये थोडा फरक आहे. बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग इन कम्प्युटर सायन्स और इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी विथ मिनिमम 65% मार्क्स. और हा महत्त्वाचा पॉईंट आहे, बॅचलर्स डिग्री विथ मिनिमम 60% मार्क्स अँड मास्टर्स डिग्री MCA ऑफ मिनिमम 2 इयर्स विथ मिनिमम 65% मार्क्स. म्हणजे इंजिनिअरिंगचे 65% मार्क्स असतील तर चालेल, किंवा जर तुम्ही MCA केलं असेल तर त्या MCAमध्ये 65% मार्क्स आणि MCA 2 वर्षाचं असलं पाहिजे. MCA करण्याच्या आधीच तुम्ही जे बॅचलर्स डिग्री घेतली असेल त्याच्यामध्ये मिनिमम 60% मार्क्स तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर या पोस्ट 5 आहेत. केमिकल इलेक्ट्रॉनिक एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग केमिकल, एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग इन्स्ट्रुमेंटेशन, एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग इलेक्ट्रिकल, एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग मेकॅनिकल आणि एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग BIS. हे पुढचे ॲब्रिव्हिएशन्स दिलेले आहेत. रिलॅक्सेशन मिनिमम पर्सेंटेज कॅटेगरी वाईज. हा अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. तुम्हाला जर 64.99 मार्क्स जरी असले तरी पण तुमची उमेदवारी ग्राह्य धरली जाणार नाही. अगदी क्लिअर लिहिलेलं आहे.
अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये. त्यामुळे याच्यावर लक्ष द्या. टर्म्स अँड कंडिशन्स हे जे इसेन्शियल क्वालिफिकेशनच्या बद्दलचे टर्म्स आहेत त्याच्याबद्दल हे थोडेसे आपण माहिती घेऊया. फुल टाईम कोर्स असलेले फक्त आणि UGC रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून किंवा अप्रूव्ड UGC AICTE अप्रूव्ड कोर्सेस फक्त इकडे चालतील. मिनिमम पर्सेंटेज ऑफ मार्क्स तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे. CGPA, CPI, OGPA वगैरे असे जे असेल त्याचे इक्विव्हॅलंट पर्सेंटेज तुम्हाला तिकडे इंडिकेट करावं लागेल. त्यानंतर इंजिनिअरिंग डिग्री कॅन बी BE, BTech और BSc इंजिनिअरिंग. कॅन्डिडेट्स हॅव्हिंग 5 years BE, BTech प्लस ME, MTech इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री इन इंजिनिअरिंग इन रिलेव्हंट डिसिप्लिन ती पण ग्राह्य धरण्यात येईल. कॅन्डिडेट्स हे ज्यांनी बॅचलर्स डिग्री इन इंजिनिअरिंग 5 वर्षामध्ये किंवा BE, BTech, ME, MTech इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री इंजिनिअरिंग किंवा MCA डिग्री फॉर ET, BIS जी एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग पोस्ट आहे त्यासाठी फक्त त्याच्यामध्ये 2024 मध्ये किंवा जी मुलं आत्ता 2024-25च्या फायनल इयरमध्ये आहेत इंजिनिअरिंग कोर्सच्या इन्क्लुडिंग 5 years BE, BTech और ME, MTech इंटिग्रेटेड ड्युअल डिग्री किंवा MCA डिग्री फॉर ET, BIS ओनली आर एलिजिबल फॉर दी C2 ग्रेड. त्यानंतर हे तुम्ही वाचल्यानंतर लक्षात येईल 65% मार्क्स आणि 60% मार्क्स त्यांनी दिलेला आहे. डिग्री कोर्सेसचे डिटेल्स त्यांनी दिलेले आहेत. सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स हू आर करंटली इन द फायनल इयर विल बी फर्दर सब्जेक्ट टू ऑब्टेनिंग मिनिमम 65% मार्क्स इन केस ऑफ जनरल. म्हणजे आत्ता जी मुलं फायनल परीक्षेला सामोरी जाणार आहेत जून जुलैमध्ये किंवा मे जूनमध्ये त्यांचे पण जेव्हा त्यांची प्रोसेस ऑनबोर्डिंगची किंवा इंटरव्ह्यूची कंप्लीट होत असेल तोपर्यंत त्यांना 65% मार्क्सचं सर्टिफिकेशन द्यावं लागेल अनरिझर्व्ड कॅटेगरीमध्ये. म्हणजे थोडक्यात वरचे दिलेले एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहेत त्याच्यामध्ये कोणतीही सूट मिळणार नाही असं त्याचं म्हणणं आहे. आता अजून एक महत्त्वाचा इकडे एक अतिशय वेगळा पार्ट आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंग किंवा MCA डिग्री रिलेव्हंट डिसिप्लिन्समध्ये 2023च्या किंवा जर त्याच्या आधी जर तुम्ही पास केलेलं असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकणार नाही. अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात 2024 पासआउट झालेली मुलं आणि 2025ला गेटला अपिअर होणारी मुलं फक्त हा कॅटेगरी या 2024 पास झालेली 2025 अपिअर होणारी त्याचबरोबर 2025च्या गेटच्या एक्झामला सामोरी जाणारी मुलंच फक्त इकडे अर्ज भरू शकतात असा त्याचा अर्थ होतो. अप्पर एज लिमिट आहे 26 वर्ष. 18 मार्च 2025 पर्यंत 26 वर्ष पूर्ण झालेलं 26 वर्षापेक्षा वय कमी असावं. त्यानंतर हे जे डिटेल्स आहेत ते तुम्ही वाचून घ्या. मिनिमम अप्पर एज ऑफ ॲप्लिकंट शॅल नॉट एक्सीड 56 years इन्क्लुडिंग ऑल पॉसिबल एज रिलॅक्सेशन्स. हे थोडंसं खूपच मनोरंजक म्हणण्यापेक्षा याला काही अर्थ नाही. कारण जर 2024चे पासआउटच फक्त जर क्वालिफाय करणार असेल आणि फक्त 2025चेच गेटमध्ये अपिअर होणारे काय क्वालिफाय होणार असेल तर 56 वर्षाचं असणं थोडं दुरापास्त आहे. इम्युलिमेंट्स हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट. म्हणजे सॅलरी जी आहे तो E2 ग्रेड आहे एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंगचा आणि 60,000 ते 1,80,000 हा बेसिक पे 60,000चा आहे. म्हणजे साधारण 1,60,000 ते 1,80,000 पर इयर पर महिना म्हणजे 18 लाखाचं तुमचं वार्षिक पॅकेज होऊ शकतं. पे अलाउन्स वगैरे जे गव्हर्नमेंटच्या पॉलिसी त्यानुसार होतील. व्हेरिएबल पे वगैरे असेल. परफॉर्मन्स रिलेटेड पे होईल. अदर बेनिफिट्स कंपनी अकोमोडेशन और लीज अकोमोडेशन HRA मेडिकल फॅसिलिटी ग्रुप इन्शुरन्स वगैरे सुपरॲन्युएशन प्लेसमेंट और असेसमेंट असाइनमेंट्स ट्रेनिंग कम प्रोबेशन पिरियड जो आहे पहिल्या वर्षाचा त्याच्यामध्ये तुमची जी पोस्टिंग आहे ती कोणत्याही गेलच्या कोणत्याही इन्स्टिट्यूशनमध्ये प्रोजेक्टमध्ये ऑफिसमध्ये केली जाईल किंवा त्यांचे जे सबसिडियरीज आहेत जॉईंट व्हेंचर्स ऑफ गेल त्याच्यामध्ये पण होऊ शकते. सबसिडियरीबद्दलची माहिती त्यांनी इकडे दिलेली आहे. आपल्याला विकिपीडियामध्ये सुद्धा कळू शकते. सबसिडीज जॉईंट व्हेंचर जे आहेत ते हे आहेत अवंतिका गॅस लिमिटेड, भाग्यनगर गॅस लिमिटेड, सेंट्रल UP गॅस लिमिटेड, ग्रीन गॅस लिमिटेड, इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड, महानगर गॅस लिमिटेड, महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड, ONGC पेट्रो एडिशन्स, पेट्रोनेट LNG लिमिटेड, कोकण LNG लिमिटेड, त्रिपुरा नॅचरल गॅस कंपनी लिमिटेड, गेल चायना गॅस ग्लोबल एनर्जी होल्डिंग्स लिमिटेड, आंध्र प्रदेश गॅस डिस्ट्रीब्युशन कॉर्पोरेशन या सगळ्या त्यांच्या ज्या जॉईंट व्हेंचर्स आहेत ते आहेत. त्याच्या कोणत्याही प्रोजेक्टवर तुमचं आणि शिफ्टमध्ये तुमची पोस्टिंग केली जाऊ शकेल. हेल्थ आणि मेडिकल फिटनेस जो आहे तो गेलच्या जे मेडिकल अथॉरिटी असतील त्यांच्याकडून तुम्हाला टेस्ट करून घ्यावं लागेल. गेलची जी सिलेक्शन प्रोसेस कशी आहे तुम्ही अप्लाय कसा करायचा. गेल फक्त ग्रॅज्युएट ॲप्टिट्यूड टेस्ट जी आहे इंजिनिअरिंगची 2025 होणारी त्याचे फक्त मार्क्स ग्राह्य धरेल आणि त्या मार्क्सवरच तुमचं पुढचं सगळं स्क्रुटिनी आहे ती होईल हे लक्षात घ्या. याच्यामध्ये इलिजिबल कॅन्डिडेट जे आहेत आणि त्यांना एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग गेलमधल्या याच्यासाठी जर ॲप्लिकेशन करायचं असेल तर त्यांना पहिलं
गेट 2025 मध्ये रजिस्टर करावं लागेल. त्यानंतर गेट 2025चे जे ॲडमिशन कार्ड्स आहेत वगैरे ते आल्यानंतर तुम्हाला इकडे फॉर्म भरता येईल. जे डिसिप्लिन्स त्याच्यामध्ये क्वालिफाईड आहेत ते असे आहेत: एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग केमिकलसाठी, केमिकल, पेट्रोकेमिकल, केमिकल टेक्नॉलॉजी हे वगैरेपेक्षा कॉरेस्पॉन्डिंग गेट 2025चा जो पेपर आहे केमिकल इंजिनिअरिंगचा CH ज्याचा पेपर कोड आहे तो तिकडे ग्राह्य धरण्यात येईल. एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग इन्स्ट्रुमेंटेशनसाठी जो IN इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग पेपर जो आहे तो ग्राह्य धरण्यात येईल. एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग हा जो गेट 2025 मधला पेपर आहे तो ग्राह्य धरण्यात येईल. एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग मेकॅनिकलमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग किंवा ME हा जो गेट 2025चा पेपर आहे तो ग्राह्य धरण्यात येईल. आणि एक्झिक्युटिव्ह ट्रेनिंग BIS जो आहे त्याच्यामध्ये CS म्हणजे कम्प्युटर सायन्स आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा जो पेपर आहे गेट 2025चा तोच फक्त ग्राह्य धरण्यात येईल, असा त्याचा अर्थ आहे. 2025च्या मार्क्सवरच तुमचं शॉर्ट लिस्टिंग होईल हे लक्षात घ्या. आणि 2025चा गेट मार्क्स हेच फक्त रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये त्यांना ग्राह्य धरण्यात येईल. 2024च्या किंवा त्याच्या आधीच्या गेटच्या मार्क्सचा तुम्हाला इथे काही वापर करता येणार नाही, हे अतिशय महत्त्वाचं आहे. गेट 2025 मध्ये ज्या मुलांनी रजिस्टर केलेलं आहे त्यांनी आपलं ॲडमिट कार्ड गेटचे जे ऑफिशियल वेबसाईट आहे तिकडून ॲक्टिव्हेशन झाल्यानंतर ते डाउनलोड करायचं आहे. आणि ते डाउनलोड केल्यानंतर हे गेट 2025 ॲडमिट कार्ड जे आहे त्याचं रजिस्ट्रेशन नंबर सहित गेलचे जे वेबसाईट आहे GAILonline.com इकडे जाऊन करिअर सेक्शन खाली तेव्हा जी लिंक ॲक्टिवेट करण्यात येईल तिकडे तुम्हाला ते नोटिफाय करावं लागेल. हे अतिशय महत्त्वाचं आहे, कारण गेट 2025चे ॲडमिट कार्ड आणि रजिस्ट्रेशन नंबर शिवाय तुमचे ॲप्लिकेशन पुढे प्रोसेस होऊ शकणार नाही. हे अतिशय महत्त्वाचा तुम्ही मुद्दा लक्षात घ्या. 17 फेब्रुवारी 2025ला 11 वाजता ही गेटची जी ऑनलाईन ॲप्लिकेशन प्रोसेस आहे ती सुरू होईल गेलची. आणि ते 18 मार्च 2025 संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालेल. कोणताही विद्यार्थी बघा एकाच पोस्टला किंवा डिसिप्लिनमध्ये अप्लाय करू शकतो. एकापेक्षा जास्त केले तर तो ग्राह्य धरला जाणार नाही. त्यानंतर बाकीच्या रिझर्वेशनच्या ज्या टर्म्स अँड कंडिशन्स आहेत त्या तुम्हाला इकडे बघायला मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त ज्या टर्म्स आहेत तुम्हाला इंडियन नॅशनल असलं पाहिजे. त्यानंतर जर काही डिस्प्यूट निर्माण झाला तर तो दिल्ली हायकोर्टमध्येच त्याचं ज्युरिस्डिक्शन असेल. या जी डिटेल ॲडव्हर्टिजमेंट आहे त्याच्यामधले जे काही रिव्हिजन, क्लॅरिफिकेशन, ॲडेंडम, कॉरिजेंडम वगैरे असतील, टाइम एक्सटेन्शन वगैरे याची ऑथॉरिटी फक्त GAILonline.com वरच तुम्हाला बघता येईल. बाकीचे कोणत्याही पब्लिक किंवा प्रायव्हेट मीडियामध्ये त्याचं नोटिफिकेशन दिलं जाणार नाही. त्यामुळे तुम्हाला रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही जी वेबसाईट आहे तिकडे तुम्हाला सातत्याने फॉलो करावं लागेल. 17 फेब्रुवारी 2025ला 11 वाजता हे ऑनलाईन फॉर्म्स जे आहेत ते तुम्ही ॲप्लिकेशन रजिस्ट्रेशन गेट 2025च्या रजिस्ट्रेशन नंबर सहित सुरू करू शकता. 18 मार्च 2025 6 वाजता संध्याकाळपर्यंतच लास्ट डेट आहे. तर ही थोडक्यात गेलमध्ये जी अपॉर्च्युनिटी आहे त्याचे डिटेल्स होते. आणि या गेल तुम्हाला माहिती आहे महारत्न कंपनी असल्यामुळे त्या गेलमध्ये जर तुम्हाला काम करण्याची संधी मिळाली तर पगार अतिशय चांगला आहे. 18 लाख वार्षिक पगार हा फ्रेशर्स या अनुभव नसलेल्या मुलांना मिळणं ही अतिशय चांगली संधी आहे. याच्याबद्दल काही काळजी असल्याची खात्री बाळगा. त्याचबरोबर सगळ्यात शेवटी जाताना हा जो यूट्यूब चॅनल आहे त्याला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा ज्या नवनवीन जॉबच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत फ्रेशर्ससाठी किंवा एक्सपिरियन्ससाठी किंवा करिअरमध्ये पुढच्या 30-40 वर्षाच्या मध्ये ज्या घडामोडी होतात त्या सगळ्यांबद्दल चर्चा करण्यासाठी या यूट्यूब व्हिडिओचा मी वापर करतो. त्याच्यामध्ये मग करिअर मॅपिंग, करिअर ट्रान्झिशन्स, करिअर ग्रोथ स्टेजेस, करिअर एटिकेट्स, सिक्रेट लर्निंग, ऑफिस पॉलिटिक्स, होमसिकनेस, या रिलोकेशन, मॅरेज, डिमोशन, प्रमोशन या सगळ्या गोष्टींवर आपण चर्चा करत असतो. त्याचा तुम्हाला 100% फायदा होईल याच्याबद्दल अजिबात शंका असण्याची काही कारण नाही आहे. तर शेवटी यूट्यूब चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारच्या माहिती आपण जास्तीत जास्त मुलांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकू. धन्यवाद.